बँकेचा परवाना रद्द केलेला आहे, त्यामुळे आजची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाहीये। तुमची बँक कायमची बंद होणार। 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा। नवीन आलेल्या बातमीनुसार 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून राज्यातील या 15 मोठ्या बँका आता बंद होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता या 15 बँकांची लिस्ट जाहीर केली आहे। खरं म्हणजे या 15 बँका 2025 मध्येच बंद होणार होत्या, परंतु यामध्ये खातेदारांना पैसे काढण्यासाठी वेळ देण्यात आला होता, परंतु 2026 मध्ये अजिबात नागरिकांना वेळ दिला जाणार नाही। जानेवारी महिन्यामध्येच या 15 मोठ्या बँका आता बंद करण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। आता जर तुमचं खातं या 15 पैकी कोणत्याही एका बँकेत उघडून ठेवलं असेल तर तुम्हाला पैसे आता अजिबात काढता येणार नाहीत। राज्यातील या 15 मोठ्या बँका आता बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलाय। या बँका खूप जुन्या झाल्या आहेत। संपूर्ण राज्यामध्ये या बँकांच्या वेगवेगळ्या शाखा खेडेगावामध्ये सुद्धा पसरल्या आहेत। लाखो लोकांचे करोडो रुपये कष्टाचे या बँकामध्ये साठवून ठेवले आहेत। आता रिझर्व्ह बँकेने या 15 बँका 1 जानेवारी पासून बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। लक्षात ठेवा, या बँका खरं म्हणजे 2025 सालामध्येच बंद होणार होत्या, परंतु या बँकेतील पैसे काढण्यासाठी नागरिकांना वेळ देण्यात आला होता। परंतु आता नवीन वर्ष सुरू होताच 1 जानेवारी पासून या बँका बंद झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील। या बँकेला कुलूप लावलेलं तुम्हाला बघायला मिळेल। त्यामुळे आता या बँकेतून खातेदारांना अजिबात या ठिकाणी पैसे काढता येणार नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलंय, पटकन पैसे काढून घेण्याची विनंती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता करण्यात आली आहे। जर तुमचं खातं या 15 पैकी कोणत्याही एका तरी बँकेत नक्कीच असणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी एक धक्का देणारा मोठा निर्णय या ठिकाणी आता असू शकतो। तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर तुमचा सध्याला आता हक जो आहे तर तो आता या ठिकाणी असून पण तुमच्या बँकेतून तुम्हाला या ठिकाणी पैसे काढता येणार नाहीत। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक मोठ्या बँकांवर कठोर निर्बंध या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा थेट परिणाम तुमच्या आता ठेवलेल्या पैशावर होणार आहे। आता तुमच्याकडे खूप कमी वेळ राहिला आहे, कारण की आता 1 जानेवारी 2026 पासून या 15 मोठ्या बँका बंद या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत। आता कोणत्या 15 बँका बंद होणार आहेत याची ताजी लिस्ट आता प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या। बोटावर मोजण्या इतकेच दिवस आता नवीन वर्ष लागायला बाकी राहिले आहेत। पटकन तुम्ही यामधील पैसे काढले बरं, नाही तर तुम्हाला या 15 बँका बंद झालेल्या या ठिकाणी दिसतील। मग आता त्या बँकेतल्या तुमच्या पैशांचं नेमकं काय होणार आहे? तुमचे पैसे अडकणार का? तुमचे पैसे काढता का येणार नाहीत? तुम्ही जर यामध्ये एखादी जर एफडी करून ठेवली असेल किंवा अनेक वर्षापासून पैसे या ठिकाणी रक्कम साठवून ठेवली असेल तर त्या एफडीचं नेमकं काय होणार? साठवून ठेवलेल्या पैशांचं काय होणार? आता एखाद्या बँकेमध्ये शेतकरी वर्ग असेल, त्या बँकेमध्ये कर्ज काढलं असेल तर त्या कर्जांच्या हप्त्याचं काय होणार? सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। देशभरातील संपूर्ण बँकेच्या खातेदारांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे, कारण तुमच्याकडे आता अतिशय कमी वेळ राहिला आहे। पुढील काही दिवसात या 15 बँकांना टाळं लावलेलं तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता अर्जंटमध्ये जाणून घ्यावंच लागणार आहे, अन्यथा तुमचेही पैसे या ठिकाणी वाया जाऊ शकतात। केंद्र सरकारने या ठिकाणी संपूर्ण देशभरातील टोटल 43 मोठ्या बँका ज्या आहेत तर त्यामध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये आता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या 15 बँका आहेत। ज्या बँका जुन्या आहेत, ज्यावर निर्बंध लादून त्या बंद करण्याचा आता या ठिकाणी निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रासहित मोठ्या 11 राज्यामध्ये ही मोठी कारवाई आता केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक समावेश या ठिकाणी असल्याचं आता सांगण्यात आलं आहे। आता या प्रक्रियेनंतर 15 मोठ्या बँका या ठिकाणी बंद होतील। या 15 बँकांमध्ये असणारी जी काही खाते आहेत त्या खात्यामध्ये असणारे जे काही पैसे आहेत तर ते काढताना तुम्हाला आता मोठा प्रॉब्लेम येणार आहे। तुमचं जो काय अकाउंट नंबर आहे, तुमचं जे काय पासबुक आहे, तुमचं ATM कार्ड असेल, तुमचं चेकबुक असेल, तुमचं ऑनलाईन एखादं बँकिंग वगैरे, उदाहरणार्थ आजकाल वापरणारे गुगल पे, फोन पे, तर ते सगळं आता या ठिकाणी बदलणार आहे। त्यामुळे याची प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीने आता या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला अर्जंटमध्ये आता नेमकं काय काय करायचं आहे या ठिकाणी आपण बघून घेऊया। तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेमध्ये खाते असल्यावर पैसे अजिबात काढता येणार नाहीत,
कोणत्या 15 बँका बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेतला आहे नक्की या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे। सरकारने हे पाऊल आता यासाठी त्या ठिकाणी निवडलंय, याचं कारण म्हणजे अनेक बँका आता फ्रॉड करत आहेत, फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठं पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलंय। जर आपण मागचा बँका त्या ठिकाणी बंद करण्याचा इतिहास बघितला तर मागच्या इतिहासामध्ये अनेक बँका बंद सुद्धा झालेत। 1975 पासून केंद्र व राज्य सरकारने आता या दोघांनी पण असंख्य बँका या ठिकाणी वेळोवेळी आता नियम मोडल्यामुळे बंद केल्याची माहिती सुद्धा मिळते। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही बँका विलिनीकरण त्या ठिकाणी आता केले आहेत। 2017 मध्ये SBI मध्ये त्यांच्या सहयोगी बँकेचं विलिनीकरण झालं होतं। त्यामध्ये अलाहाबाद बँक असेल तर या अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये झालं, आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये झालं, युनियन बँकेचं सिंडिकेट बँकेमध्ये झालं। तर अशा प्रकारच्या अनेक मोठमोठ्या बँकांचं विलिनीकरण या ठिकाणी अनेक वर्षापासून झालं होतं। मग आता कोणत्या 15 बँका 1 जानेवारी या नवीन वर्षामध्ये बंद या ठिकाणी करण्यात येणार आहे, म्हणजे या ठिकाणी त्यातील पैसे तुम्हाला अजिबात काढता येणार नाहीत, याचीच अपडेट या ठिकाणी सविस्तरपणे आता पाहणार आहोत। राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील आता अनेक ग्रामीण भागातील ज्या काही बँका आहेत तर त्या ग्रामीण भागातील बँका या ठिकाणी प्रामुख्याने बंद केल्या जाणार आहेत, त्याचं विलिनीकरण सुद्धा होणार आहे। आता पहा, या ग्रामीण बँका असल्यामुळे नियमशहरी असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातील योजनांचे पैसे यामध्ये येत असतात, त्या ठिकाणी पैसे पण ठेवलेले असतात। विशेषतः शेतकऱ्यांचं ग्रामीण भागातील महिलांचं खातं यामध्ये असतं, शेतकऱ्यांचे पीक विमे यामध्ये येत असतात, PM किसानचे पैसे येत असतात, नमोचे पैसे देखील यामध्ये येत असतात, लाडक्या बहिणीचे पैसे देखील याच बँकेमध्ये येत असतात। तर त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागातून हा व्हिडिओ बघत असाल, निमशहरी भागातून हा राहत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता धोक्याची घंटा वर्तवल्या, कारण की 1 जानेवारी 2026 पासून या 15 बँकांचं विलिनीकरण या ठिकाणी होणार आहे। याचीच माहिती सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। बघा, या 15 बँकांची नावे ओळीने तुम्हाला आता पुढे आम्ही सांगणार आहे, एक एक करत आता या 15 बँकांची लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला लगेच समजतील। आता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली आहे। मग आता या 15 बँकांची नावं सांगितल्यानंतर संपूर्ण देशभरात आता ज्या काय बँका आहेत त्या बँकांचं विलिनीकरण आता होणार आहे। महाराष्ट्रातल्या प्रमुख या 15 मोठ्या बँका कोणत्या असणार आहेत याची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि त्यानंतर नेमकं आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पैशांचं काय होणार, तुमची एखादी एफडी जर या बँकेमध्ये करून ठेवली असेल तर त्याचं काय होणार, बँकेकडून कर्ज तुम्ही काढला असेल तर त्या कर्जाचं नेमकं काय होणार, आपण सविस्तरपणे या ठिकाणी तुम्हाला समजावून आता सांगणार आहे। आणि सरकारने आता बँका बुडल्यानंतर नियम या ठिकाणी तुम्हाला काय काय सांगितलेत, कोणते सांगितलेत, ज्यावेळेस एखाद्या बँकेचं विलिनीकरण होतं म्हणजेच बँक बुडते, बंद होते, त्यावेळेस आता सरकारच्या माध्यमातून काही इन्शुरन्स कशा पद्धतीने असणार आहे, तुमच्या पैशाविषयी नेमकं आता काय होणार आहे। आता पहा, सर्व माहिती या ठिकाणी आपण उदाहरणासहित तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी आपल्या राज्याचंच साईट आहे, म्हणजे आपल्या राज्यातील त्या ठिकाणी साईटचं जे एक राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश, तुम्ही सुद्धा ऐकलं असणार। आपल्या साईटचंच राज्य आहे। या उत्तर प्रदेशमध्ये जर आपण मागच्या वेळी जर बघितलं तर UPची बडोदा बँक, तसेच या ठिकाणी आर्यव्रत बँक, प्रथमा UP बँक, अशा प्रकारच्या बँकांचं विलिनीकरण त्या ठिकाणी झालं होतं। तसेच बिहारमधल्या बँकांचं या ठिकाणी विलिनीकरण त्या ठिकाणी झालं होतं। यामध्ये पश्चिम बंगाल, गुजरातमधील, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीरमधील सुद्धा अनेक या ठिकाणी अनेक बँका ज्या असतील तर त्यांचं विलिनीकरण झालं होतं। राजस्थान याचबरोबर महाराष्ट्रातील देखील मोठमोठ्या बँकांचं आता विलिनीकरण होणार आहे। देशातील संपूर्ण 43 बँकांपैकी 15 मोठ्या ज्या बँका आहेत तर त्या मोठ्या 15 बँकांचं विलिनीकरण होणार आहे। आणि या मोठमोठ्या 15 बँकेतील सरकारच्या माध्यमातून आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांची नवीन बँक आता बनणार आहे। मग आता या 15 बँकांची नावे सांगण्याआधी तुमचं खातं नेमकं आता कोणतं आहे आणि सरकारने पैसे बुडल्यानंतर नेमकं कोणता नियम या ठिकाणी तुम्हाला आता सांगितला आहे, कारण की 2 बँकांपैकी तुमचं जर या ठिकाणी खातं नसेल म्हणजे सरकारने काय सांगितलंय, या 15 पैकी 2 बँका अशा आहेत ज्यामध्ये लाखो नागरिकांनी आता सर्वात जास्त खातं उघडल्याचं या ठिकाणी आता समोर आलेलं आहे। मग यदा कदाचित तुमचं पण बँकेचं खातं जर यामध्ये असेल
आणि यामध्ये जर पैसे जर आता त्या ठिकाणी बुडले तर सरकारचा काय नियम सांगतो बघा. ज्या वेळेस बँक विलीनीकरण होते, बँक अडचणीत येते, तेव्हा ग्राहकांच्या पैशांचं काय होतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी DICGC अशा एक त्या ठिकाणी कॉर्पोरेशन आहे. भारत सरकारने एक महामंडळ स्थापन केलंय ज्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपकंपनी आहे जिचं नाव डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. यानुसार ज्या बँक ठेवी असतात तर त्यांना विमा संरक्षण लगेच या ठिकाणी दिला जातो. आता या नियमानुसार तुमची बँक जर बुडाली किंवा तिचं लायसन्स जर अचानक रद्द झालं तर प्रत्येक खातेदारकाला 5 लाख रुपयेपर्यंत पैसे परत मिळवण्याचा हक्क खातेदारकाला असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आतमध्ये रक्कम ठेवली असेल तर नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून अशी बँक बुडल्यानंतर या ठिकाणी परत मिळते. पण 5 लाखांच्या वरती जी रक्कम आहे तर ती काही अटी व गॅरंटीची या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्याची गॅरंटी काही सुद्धा दिली जाणार नाही. मग आता तुम्हाला काय करायचं आहे तर 15 बँका 1 जानेवारी नंतर कोणत्या बुडणार आहेत याची अपडेट तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, बँका जर बुडाल्या तर याबद्दलच्या नियमाबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 जानेवारी पासून तुमच्या बँकेमध्ये किती पैसे मिनिमम तुम्ही ठेवू शकता याचं सुद्धा सरकारच्या माध्यमातून लिमिट सांगण्यात आलंय. कारण की मिनिमम बॅलन्स रूल या ठिकाणी आता नवीन वर्षाचा लावण्यात आलाय. मॅक्झिमम बँकेच्या खात्यामध्ये किती रुपये तुम्ही ठेवू शकता हे सुद्धा या ठिकाणी सविस्तर माहिती आल्या. बघा, भारत सरकार तुम्ही 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवत असाल तर ती जोखमदारी अजिबात या ठिकाणी घेऊ शकत नाही. तुम्हाला या ठिकाणी बँक बुडल्यानंतर तुमची रक्कम तुम्हाला 5 लाखाच्या वरती असेल तर अजिबात 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. पण या ठिकाणी 5 लाख रुपयाच्या आतमध्ये रक्कम असेल म्हणजे 5 लाख रुपये व त्याच्यापेक्षा 3 लाख 4 लाख असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची अशी रक्कम परत मिळू शकते. तर ती 100% तुम्हाला विमा संरक्षणाच्या आधारे तुम्हाला परत मिळणार आहे. मग आता जर तुमची 5 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल, उदाहरणार्थ 10 लाख 15 लाख 20 लाख रुपयेपर्यंत असेल तर तुम्हाला यातील फक्त 5 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला उदाहरण जर समजून जर तुम्हाला सांगितलं तर कशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. बघा, आता या ठिकाणी काय करायचं आहे, आज उद्या या ठिकाणी समजा जर तुमची बँक बुडाली तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील 15 बँका कोणत्या बुडणार आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे. आणि जर बँक बुडाली तर तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. जर या ठिकाणी बँका जर बुडाल्या तर बघा, त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही बँकेत गुंतवणूक करत असताना, खाती उघडत असताना या 2 बाबी या ठिकाणी चेक करायचं आहे. तुम्ही जे RBIचा जो काही इन्शुरन्स बँकांना असतो तो त्या बँकेमध्ये आहे का याची विचारणा तुम्ही आधीच केली पाहिजे आणि मगच तुम्ही या ठिकाणी आता बँकेमध्ये खातं उघडलं पाहिजे. उदाहरणार्थ बँकेत त्या इन्शुरन्स आहे का तिथेच तुम्ही खातं उघडलं पाहिजे, तिथेच तुमची बँकेतील रक्कम ठेवली पाहिजे. मग आता ठेवत असताना देखील तुम्ही 5 लाख रुपयाच्या आतमध्येच एका बँकेत ठेवायचं. अधिक बँके त्या ठिकाणी अधिक रक्कम न ठेवता 5 लाख रुपयाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आता असं आहे की आता तुम्हाला सुरक्षित पर्याय म्हणून सांगतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे जर त्या ठिकाणी एखाद्या बँकेमध्ये 10 लाख रुपये असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला बँकेमध्ये ठेवले असेल तर 2 वेगवेगळ्या बँकेमध्ये तुम्ही या ठिकाणी पैसे ठेवू शकता. जेणेकरून 5 लाख रुपये एका बँकेमध्ये आणि 5 लाख रुपये दुसऱ्या बँकेमध्ये. म्हणजे काय होईल, आता इन्शुरन्सची जी मर्यादा आहे तर ती एका बँकेला फक्त 5 लाख रुपयाची घालण्यात आल्या आणि दोन्ही बँकेकडून जर आता पैसे बुडाले तर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही बँकांचं 5 लाख रुपये तुम्हाला 10 लाख रुपये असे या ठिकाणी सरकारच्या नियमानुसार तुम्हाला मिळते. मग कोणकोणत्या बँकांचं या ठिकाणी विलीनीकरण होणार आहे, कोणकोणत्या बँका या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे, नक्की तुम्ही पुढे आता या ठिकाणी पाहायचं आहे. यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सांगण्यात आले विलीनीकरण झालेल्या बँकांची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहा, महाराष्ट्रात ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक तर या 2 बँक ज्या आहेत तर यामधल्या महाराष्ट्र राज्यातल्या याचं विलीनीकरण होणार आहे. तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी आहे तर तिचं विलीनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आता होणार आहे, जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे. आता ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांना त्यांचं ATM या ठिकाणी बदलून मिळणार आहे, त्यांना त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे, जर तुमचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये असेल किंवा या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल
तर तुम्ही बँकेला लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. तुम्हाला मोबाईलद्वारे ईमेल देखील आता येण्याची शक्यता आहे, त्याची नोटीस देखील येण्याची शक्यता आहे. तुमचं त्या ठिकाणी बँकेचं खातं ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आता तुमच्या बँका ज्या आहेत तर त्या बंद कधी होत नसतात, तर त्याचं विलिनीकरण होत असतं. म्हणजे त्या बँकांचं स्वतःचं IFSC कोड नसतं, त्यामुळे त्यांचं विलिनीकरण होतं. त्यामुळे आता या ठिकाणी ज्या बातम्या पसरत आहेत की बँका बंद होणार, तर त्याच्या माध्यमातून आता आमची टीम जेव्हा रिसर्चला गेली, चौकशीला गेली, त्यावेळी असं लक्षात आलं की बँका बंद होणार नाहीयेत, तर त्यांचं विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे कोणी सुद्धा घाबरू नये, तुमचे पैसे सुरक्षित असतात. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्ही एका बँकेमध्ये जास्त रक्कम ठेवू नका. प्रत्येक बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आतमध्ये रक्कम ठेवा, कारण इन्शुरन्सद्वारे तुमची रक्कम तुम्हाला बँक जर बुडाली तर ती परत मिळू शकते. अशा प्रकारची नवीन एक अपडेट समोर आली आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.